Hello, my dear students, and welcome to the English class of First Standard, Bal Bharti. Today we are doing Unit 8, Lesson number 2, Tommy is Lost. तर आपण Tommy is Lost हा लेसन करतोय Unit 8चा. ओके, सो पॅरेंट्स, तुम्ही जर मुलांना शिकवायला घेऊन बसला असाल तर प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा फर्स्ट स्टँडर्डची, आणि त्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि प्लीज चॅनलला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स सगळे मिळतील. ओके, आणि एक साथ लेसन्स मिळतील. जर तुम्ही स्टँडर्ड 1 बाल भारती इंग्लिश क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे लेसन्स मिळतील, आणि त्याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सो शॅल वी स्टार्ट. टॉमी इज लॉस्ट. तर लिसन अँड रीड. तर ही एक गोष्ट आहे एका मुलाची, ज्याचं नाव आहे जॉय, आणि त्याचं कुत्र्याचं नाव आहे, त्याचं पॅट डॉगचं नाव आहे टॉमी. सो वन्स देर वॉज अ बॉय. एकदा एक मुलगा होता. हिज नेम वॉज जॉय. त्याचं नाव जॉय होतं. जॉय हॅड अ डॉग. द डॉग्स नेम वॉज टॉमी. तर जॉय ह्याच्याकडे एक कुत्र्याचं पिल्लू होतं, कुत्रा होता छोटासा. तर कुत्र्याचं नाव होतं टॉमी. जॉय लाईक टॉमी व्हेरी मच. तर जॉयला टॉमी खूप प्रिय होता, त्याला तो खूप आवडायचा. ओके, त्याचा तो छान मित्र होता. जॉय लाईक्ड टॉमी व्हेरी मच. जॉय सेड, कम टॉमी, लेट्स गो फॉर अ वॉक. तर एक दिवस जॉय टॉमीला काय म्हणाला की चल टॉमी, आपण बाहेर फिरायला जाऊया, बाहेर वॉकला जाऊया, जरा फिरून येऊया. नंतर जॉयने विचार केला, इट इज व्हेरी हॉट. आज तर खूप ऊन आहे, खूप उकडतं आहे, इट्स व्हेरी सनी डे. तर आपण काय करू, वी विल गो टू द पॉन्ड. तर आपण एका तळ्याकडे जाऊया. ओके, पॉन्डकडे जाऊया, जिथे पाणी असेल, त्यामुळे जास्ती गरम होणार नाही. ओके, वी विल नॉट फील हॉट, सो वी विल गो टू द पॉन्ड. जॉय अँड टॉमी बिगेन टू वॉक. तर हे दोघं चालायला लागले. जॉय आणि टॉमी पॉन्डच्या दिशेने पॉन्ड शोधत शोधत निघाले. तर पॉन्ड कुठे होतं? द पॉन्ड वॉज इनसाइड द फॉरेस्ट. एक जंगल होतं, घनदाट जंगल, आणि त्या जंगलाच्या आतमध्ये तो पॉन्ड होतं, ते तळं होतं. ओके, सडनली टॉमी सॉ अ फॉक्स पासिंग बाय. तर अचानक त्या कुत्र्याच्या पिल्लूला, टॉमीला काय दिसलं, तर एक फॉक्स असा जाताना दिसला, एक कोल्हा जवळून जाताना दिसला. तर टॉमी त्या फॉक्सच्या मागे पळाला. सडनली टॉमी सॉ अ फॉक्स पासिंग बाय अँड टॉमी रॅन आफ्टर द फॉक्स. तो त्या कोल्ह्याच्या मागे पळत सुटला टॉमी. इकडनं जॉय ओरडत होता. स्टॉप टॉमी स्टॉप, शाउटेड जॉय. त्याला तो थांबवण्याचा प्रयत्न करत होता, हाक मारून. तर टॉमी काही थांबला नाही. बट टॉमी डिड नॉट स्टॉप. टॉमी रॅन आफ्टर द फॉक्स. Shouted Joy, stop, Tommy, stop. Shouted Joy. But Tommy did not stop. Joy ran after Tommy. तर जॉय आता टॉमीच्या मागे पळत सुटला. बट ही कुड नॉट कॅच टॉमी. त्याला टॉमी सापडला नाही, तो त्याला पकडू शकला नाही. जॉय टॉमीला पकडू शकला नाही. ओ टॉमी इज लॉस्ट, क्राईड जॉय. तर जॉय रडत बसला आणि म्हणाला, आता माझा टॉमी हरवला. Oh, Tommy is lost, cried Joy. Joy sat on a stone and sobbed. तर आता टॉमी सापडत नव्हता, त्यामुळे जॉय एका दगडावर बसला आणि रडू लागला. सॉफ्ट म्हणजे रडत होता, मुळमुळू रडत बसला. टॉमी इज गॉन अँड आय एम लॉस्ट. तो म्हणाला, टॉमी तर हरवलाच, आता जंगलात मी पण हरवलो आहे. टॉमी इज गॉन अँड आय एम लॉस्ट. व्हॉट विल आय डू, ही क्राईड. तो आता रडत बसला, आता मी काय करू, असं म्हणत तो रडू लागला. देन जॉय सॉ टॉमी कमिंग बॅक सून. थोड्या वेळाने जॉयला आपला टॉमी परत येताना दिसला. जॉय सॉ टॉमी कमिंग बॅक सून. जॉय हग टॉमी अँड क्राईड इन जॉय. तर जॉयने टॉमीला मिठी मारली आणि आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून आले. त्याला आनंदाने रडू फुटलं. जॉय हग टॉमी अँड क्राईड इन जॉय. जॉय म्हणजे आनंद. आता जॉय पण त्या मुलाचं नाव आहे, आणि जॉय ह्याचा अर्थ पण आनंद, या शब्दाचा अर्थ पण आनंद हा आहे. ओके, हॅपीनेस मीन्स जॉय. सो तो आनंद अश्रू त्याच्या डोळ्यात आले. आय एम स्टील लॉस्ट बट आय हॅव यू.
तर जॉय काय म्हणाला टॉमीला, आपण हरवलो आहोत, आपल्याला जायचा रस्ता माहीत नाही आहे, पण मला तू सापडला आहेस. आय एम स्टील लॉस्ट, मला रस्ता माहीत नाही घराकडे जाण्याचा, बट आय हॅव यू, माझ्याकडे तू आहेस. डोंट वरी जॉय, आय नो द वे. तर टॉमी काय म्हणाला, जॉय तू काळजी करू नको, डोंट वरी जॉय, मला रस्ता माहिती आहे. आय नो द वे, सेड टॉमी. विल गो अँड टॉमी अँड जॉय रिच्ड होम सेफली. तर डोंट वरी जॉय, आय नो द वे, सेड टॉमी. विल गो. तर टॉमी काय म्हणाला जॉयला, मला रस्ता माहिती आहे, तू काळजी नको करूस, आपण जाऊया. विल गो. अँड टॉमी अँड जॉय रिच्ड होम सेफली. तसं मग टॉमी आणि जॉय हे घरी सुखरूप पोचले. रिच्ड होम सेफली. टॉमी जॉयला घेऊन घरी निघून गेला. तर हा असा एक लेसन आहे, तो परत तुम्ही मुलांना ऐकवा. ओके. आणि काही जर तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये मेसेज केले तरी चालेल. ओके. So I'll be back with the next lesson in the next video. Till then, take care and bye-bye.